डीमार्टमधलं काचेचं कलेक्शन मी लास्ट टाईम शेअर केलं होतं. ह्यावेळेस तुम्हाला असं प्लॅस्टिकचं वगैरे दाखवते आणि हे तुम्ही बघू शकता फ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी छोट्या छोट्या बास्केट म्हणा किंवा काही म्हणा भाज्या वगैरे धुण्यासाठी खूप सुंदर आहेत. आणि हा व्हिडिओ काढून बरेच दिवस झालं, पण माझ्याकडून तो अपलोड करायचा राहिला होता एडिट करून. आणि ही टोकरी मी ऑलरेडी घेतली होती, जे की छान वाटते आहे. आणि छोटंसं टोपलं पण घेतलं होतं. हे प्लास्टिकचे आहेत आणि दिसायला खूप सुंदर दिसत आहेत एकदम. आणि कांदा वगैरे कांदा बटाटे ठेवण्यासाठी ह्या ज्या ट्रॉलेज आहेत ह्या मस्त दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 कलर आहेत. आता ह्या बरण्यांची प्राईस जरी तुम्हाला जास्त वाटत असेल ना, तरी पण या बरण्या टिकतात पण आणि त्याची लीड खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. बरण्या दिसायला एकदम काचेसारख्या दिसतात, पण ह्या काचेच्या नाही आहेत, एकदम म्हणजे सगळ्याच प्लास्टिकच्या आहेत. प्राईस थोडीशी हाय आहे. ऑनलाईन याच्यापेक्षा स्वस्त भेटतात, पण डीमार्टमधल्यासारखी क्वालिटी ऑनलाईन भेटत नाही. कारण मी ऑलरेडी एकदा ऑनलाईन घेतल्या होत्या, ज्या मी अजूनही यूज करते, पण त्याची क्वालिटी एवढी अशी भारी नाही आहे जेवढी मी डीमार्टमधल्या बरण्यांची बघितली आहे. त्यानंतर हे चॉपिंग बोर्ड आहेत, पण जे प्लॅस्टिकचे आहेत आणि त्याचा उपयोग नाही आहे जास्त काही प्लॅस्टिकच्या याचा. आता या सेटमध्ये आहेत ह्यावाल्या बरण्या, ज्या की आपण फ्रीजमध्ये ऑर्गनायझर म्हणून पण यूज करू शकतो. प्राईस पण एकदम रिजनेबल आहे. ऑनलाईन याच्यापेक्षा जास्त महाग भेटतात फ्रीजमधले ऑर्गनायझर. आणि बघू शकता की खूप सुंदर आहेत. 6च्या पॅकमध्ये 4च्या पॅकमध्ये सुंदर आहेत. लास्ट टाईम मी तुम्हाला हँडबॅग शेअर केल्या होत्या, ह्यावेळेस मी थोडंसं डिटेलमध्ये दाखवते. 600 रुपये, 500 रुपये, 300 रुपये अशा किमतीच्या हँडबॅग आहेत. आणि त्याच्यावरती खूप सुंदर प्रिंट आणि सुंदर डिझाईनवाल्या आहेत हँडबॅग. छोटे छोटे पाउचेस आहेत आपलं मेकअप वगैरे कॅरी करायला, मस्त आणि सुंदर एकदम दिसायला पण छान आणि क्वालिटी पण मस्त आहे. 150-200 रुपयाच्या रेंजमध्ये असे पाउचेस भेटून जातात. त्यानंतर ट्रान्सपरंटवाले पण पाउचेस आहेत. त्यानंतर ह्या पर्सेस आहेत ज्या की सुंदर आहेत. जास्त साईज मोठी नाही आहे, नॉर्मल साईज आहे, पण क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे. त्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत, 2-3 कलर अवेलेबल आहेत. त्यानंतर ह्यावाल्या पर्सची क्वालिटी खूप सुंदर आहे. ह्या छान टिकतात. 400 रुपयाला अशा आहेत ह्या. छोट्या छोट्या मुलांसाठी बॅग पण आहेत, आपल्यासाठी पण बॅग आहेत, पर्स आहेत, छोटेसे पाऊच आहेत. आणि त्यानंतर 1 साईड बॅग पण भेटून जाईल 200 रुपयाला. याच्यामध्ये आणखीन पण डिझाईन अवेलेबल होत्या. त्यानंतर ट्रान्सपरंटवाले जे हे पाऊच आहेत मेकअपसाठी, ते पण सुंदर आहेत. त्याच्यामध्ये 3 कलर आहेत, ब्लॅक, पिंक आणि ब्ल्यू कलर. मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ही वाली बॅग, ब्लॅक कलरची पर्स. त्यानंतर ही पिंकवाला त्याच्यामध्ये कलर आहे, पिंक कलर मला जास्त आवडला आणि सुंदर दिसते. 300 रुपयाच्या प्राईसच्या मानाने सुंदर आहे. आणि मग बाकीचं सगळं नॉर्मलच होतं, जे की मी लास्ट टाईम पण शेअर केलं होतं. हे तवे वगैरे, डोशाचा तवा वगैरे, डोशाच्या तव्याचे खूप जास्त प्रकार आहेत तिथं. दुकानामध्ये एवढ्या व्हरायटी भेटणार नाही, तेवढे डीमार्टमध्ये भेटून जातील डोशाच्या तव्याच्या. आणि सुंदर सुंदर आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये. फक्त प्रेस्टिजचे प्राईस जास्त आहेत, बाकी सगळ्याच्या नॉर्मल प्राईस आहेत. अगदी 200-250 रुपयापासून स्टार्ट आहेत, म्हणजे 229 रुपयापासून स्टार्ट आहे तव्याच्या प्राईस. तर मग ते 500-1000-1200 रुपयापर्यंत आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त असतील. त्याच्यामध्ये हा एक पॅन होता 839 रुपीजचा. आणि दिवे बघू शकता किती सुंदर आहेत. एवढा सुंदर दिवा जर मंदिरामध्ये ठेवला तर किती सुंदर दिसेल ना. पंचपाळ ऑलरेडी माझ्याकडे हे असं आहे. तर बाकीचे दिवे नॉर्मल दिवे पण आहेत आणि जरा फॅन्सी दिवे पण आहेत. आणि बघू शकता ही एकदम क्यूटवाली किसनी, ज्याच्यामुळे आपण आलं वगैरे सुंदर मस्तपैकी किसू शकतो. आता बाकी मग हे सगळं नॉर्मलच आहे, जिथं की ट्रेमध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात. लिंबाचा रस काढण्यासाठी एक असतं. आणि मग बाकी कपाचं कलेक्शन तर नेहमीच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर असतं. बघू शकता खूप सुंदर आहेत कप्स वगैरे पण. आणि ह्यावेळेस एवढं काही त्याच्यामध्ये जास्त ॲड नव्हतं, नॉर्मल आहेत. प्रत्येक वेळेस असतात तसेच. काही संपले होते, काही नवीन लागलेले होते. आणि मग वगैरे खूप छान छान होते. तर असा होता डीमार्टचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.